शिखर रक्ताने लाल झालं आणि तिरंगा अभिमानाने फडकला। कारगिलच्या रणसंग्रामाची थरारक कहाणी। हवा गोठलेली होती, हिमालयाच्या उंच कड्यांवर रात्रीचा काळोख उतरलेला, पण त्या अंधारात काहीतरी हलत होतं। एक गुपित, एक आग आणि एक रणसंग्राम हळूहळू उलगडत होता। कारगिल नावाच्या त्या बर्फाच्छादित रणभूमीवर 1999चा उन्हाळा भारतासाठी वेगळाच होता। पृथ्वीवर उन्हाळा असला तरी हिमालयाच्या कुशीत थंडगार युद्ध पेटलं होतं। शत्रू गप्प दबा धरून आपल्या मातीत घुसलेले, एकही गोळी न झाडता भारताच्या छातीत खिळा ठोकण्याच्या तयारीत। पण एक गोष्ट ते विसरले होते, भारतीय सैनिकाचं रक्त पण मातृभूमीसाठी वाहतं। त्या रात्री बर्फावरून चढत अंग गोठवणाऱ्या वाऱ्यांतून वीर जवान आपल्या शत्रूला भिडायला निघाले होते। कुणाचा श्वास थांबलेलं, पण पावलांचा आवाज ऐकू येत होता। ये दिल मांगे मोर। कॅप्टन विक्रम बत्रा जणू शिखरच झपाटल्यासारखा गाठलं त्याने। पॉइंट 5140 पुन्हा भारताच्या मिठीत आलं आणि बर्फावर तिरंगा झळकला। लेफ्टनंट मनोज पांडे रक्तस्राव करतही शेवटच्या ग्रेनेड उचलून शत्रूचा बंकर उडवतो। वीरगती स्वीकारतो, पण विजय मागे ठेवून जातो। आणि मग टायगर हिल ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, शरीरात 15 गोळ्या, पण त्यांच्या हातात बंदूक अजूनही गरम होती। ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्यांचं ऋण कधीच फिटणार नाही। कधी विसरू नका हे शौर्य, कधी थांबू नका त्यांचं बलिदानाचं स्मरण। जय हिंद, जय भारत।